मी तुमचा लाडका अमोल येटी. तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता सुरुवातीला काय आपण रानातल्या कामापासूनच आज सुरुवात केलोय. आपल्या शेंगात 10-26चा खत मारणार होतो, पण आपल्याला मोजूनच एक 10 किलो लागायचा होता बघा, आणि ते काय दुकानवाले सुट्ट देत नव्हते. तोच दुकानदार म्हणला एका शेतकऱ्याकडे 10-26 शिल्लक आहे, घेऊन येताव का बघा जावं म्हणला. मग तेच घेऊन आलतो बघा. हे खत आणायच्या गडबडीत नेमकं उशीर पण झालता आपल्याला. आता न वेळ घालवता आपण आता शेंगाला खत मारायला चालू करून घेतलोय. एक तर असले ऊन पडले आणि त्यात काय आपल्याला खत बी मारू वाटे नव्हतं, पण चालायचंच म्हटलं किती एक तासभर लागेल आपल्याला. खत मारत मारत कसा काय एक तास निघून गेला काय आपल्याला कळलंच नाही बघा. शेवटचेच एक तेवढेच 1-2 सारटी राहिली होती, आता तेच चालू होतं. तर आता आपलं खत मारून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. लगेच आता माग पाणी सोडणार होतो. खत तर काय मारून झालतच, पण लाईट काय असली पिडालती ना काय सांगा. आता वैतागून नेट आता गावाकडे निघालोय बघा. पोरावानी काय नियोजन लावूनच ठुलते बघा. आता नेट आता गावात ना आपल्याला जायचं होतं पुढं. तुम्ही म्हणणार आणि ह्याचं नियोजन कसलं काय बाबा, तर चला सांगतो पुढं. ही तयारी बघून तर तुम्ही ओळखलाच असशीला. तर भावानो ना आता पुढे सगळं बाद आहे बघा. तर पेशल आम्ही 10 किलोमीटर पोहण्यासाठी चाललोय मोरड्याला. आम्ही इथे येऊन पोचतोय नाही तर ह्यानं बघा डब्बा घेऊन तयारच होता पोवायला जायला. आपल्या आजच्या महत्वाच्या पॉईंटवर येऊन पोहोचलोय बघा. तर ही बघू शकता तुम्ही किती मोठी विहीर आहे, आणि ह्यानी बघा तिघं आमच्या अगोदर कधी येऊन पोहोचले ते काय माहिती. आमची काय वाट बघितली नाही काय नाही, डायरेक्ट ह्याने पोवायला सुरुवात केली. आणि यानं बघा कसं थांबला इकडं. आता आम्ही आता मस्तपैकी पोहून वगैरे नेट आता आपल्या गावाकडे रिटर्न चाललोय बघा. आपलं काय पोवायचं कोणी व्हिडिओ काढलाच नाही, कारण की सगळेच व्यस्त होते पोवायला. तेवढा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.